तुमच्यासोबत असंच होतं का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. काय झालं, मी फिरायला गेली होती आणि तिकडं गेल्यावरती जायच्या पहिले तर बॅग खूप मस्त पटपट पटपट एकदम आनंदात पॅक केली होती. तिकडनं आल्यावर जी मला अनपॅक करायला लागली ना, सिरियसली सांगते, म्हणजे एवढे सारे कपडे निघाले धुवायला, मला समजत नव्हतं. अरे मी एवढे कपडे घेऊन गेले होते आणि तिकडनं आता बॅग खाली करते तर एक 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 कपडा निघतो ना, खूप जास्त कपडे वाटतात मला धुवायला. आणि जाताना काय सगळे घे हे घे ते असंच चाललं होतं माझं. आज तरी मी यातले निम्मेच कपडे घेतले धुवायला, बाकीचे आता नंतर धुवेल, कारण तिकडनं आल्यावरती मला बरंच नव्हतं. मी आजारी झाली होते, 2-3 दिवस मी बॅगकडे लक्ष पण दिलं नव्हतं. मग आज सगळे कपडे वगैरे धुतले आणि मी बोलली मला बरं नाही आहे, तर इथं नवरोबा मला जबरदस्ती गोळ्या देत होते. आणि गोळ्या तर जाऊ द्या, पण जे औषध असतं ना प्यायला ते मला बिलकुल पण नाही आवडत. गोळी तरी मी कशी तरी घेईल, पण औषध नाही घेवत माझ्याकडनं. त्यानंतर इथे नवरोबांनी मस्तपैकी केसांची मालिश वगैरे करून दिली, कारण डोकं खूप जास्त भयानक प्रमाणात दुखत होतं. आणि सकाळी उठल्यावर पहिले तर घरातली घेतली साफसफाई करायला, कारण घर पॅक असेल ना आपल्या. आणि त्यात आम्ही 4-5 दिवस गेलो होतो, त्याच्यामुळे घर तर पॅकच होतं. मग घरात थोडीफार लागलेली जाळं वगैरे सगळं झाडू झटक करून घेतली, लादी वगैरे पुसली, कपाट वगैरे पुसून घेतलं सगळं व्यवस्थित. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली आणि आंघोळ करून लगेच देवपूजा करून घेतलं. मला घर कसं फ्रेश असेल ना, तर आपल्याला स्वतःलाच छान वाटतं घरामध्ये राहायला पण. त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि इथे नवरोबा चालले होते त्यांच्या कामाला, तर त्यांना मस्त बाय वगैरे केलं तिथून पुढे. आणि काल जे मी काही कपडे धुतले होते त्यांच्या इथे घड्या वगैरे घालून मस्तपैकी फोल्ड करून ठेवल्या. आणि फोल्ड करतच होते तोपर्यंत मला चिप्स खायचे होते. मी चिप्स मागवले दुकानातून, चिप्स वगैरे खाल्ले. आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय गाईज, स्टे ट्यून्ड.